तर आरोपींवर लावायला हवीत ती कलम लावण्यात आली नाहीत असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। अनेक मंत्री आणि गृह मंत्रालयामधून पोलिसांना फोन आले असा दावा प्रवीण गायकवाड यांनी केलाय। या प्रकरणामध्ये पोलिसांचा सहभाग आहे असा मोठा आरोपही गायकवाड यांनी केला आहे। मारहाण प्रकरणामध्ये गायकवाड यांनी गंभीर आरोप केले। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेतही उमटलेत। हल्ल्याचा मुद्दा वडेट्टीवारांनी उचलला आणि यावर फडणवीसांनी कारवाईचंही आश्वासन दिलंय। या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता। जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे, कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही। जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल। हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीतनं सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली। कालच्या प्रकरणानंतर त्यांनी दाखवून दिले की आम्ही आता तुमच्या बापालाही घाबरत नाही, कारण आता वर सत्ता आमची, खाली आमची सत्ता आहे। आता काय करायचं यावर बोलूयात आपण। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला। संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याचा आरोप करत दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला केला। सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी आले होते। गाडीतनं उतरून कार्यक्रमस्थळी जात असतानाच दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। संघटनेचं नाव बदलणार का असं विचारत गायकवाड यांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। दरम्यान या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड गाडीत बसले, पण गाडीतून सुद्धा बाहेर ओढत त्यांना मारहाण करण्यात आली। प्रवीण गायकवाडांचा बचाव करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सुद्धा दीपक काटेच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली। छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। तर आपल्याला फक्त काळं फासण्याचाच नव्हे तर जिवे मारण्याचाही प्लॅन होता असा आरोप यावर प्रवीण गायकवाड यांनी केला। माझा हत्या करण्यामागचा त्यांचा हेतू होता, कारण मी ज्यावेळेस तिथं होतो माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं। मी गाडीत गेल्यानंतर सुद्धा तो गाडीत घुसला होता, मला मारण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना माहिती होतं का? 2-3 दिवसापासून पोलिसांना माहिती होतं। आरोपी तिथं 2-3 दिवस वास्तव्याला होते, सोलापूरला जाऊन येऊन होते। याचा अर्थ सरकार पुरस्कृत आहे, याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो। तर दुसरीकडे दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं। पण गायकवाडांवर हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। आमचा वगैरे फार संबंध नसतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। बुके द्यायला आला तर फोटो काढले। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। दीपक काटे हा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या सराटी गावचा रहिवासी आहे। चुलत भावाची हत्या केल्याच्या प्रकरणात तो 7 वर्ष येरवडा कारागृहात होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीत राहतो। दीपक काटेला पिस्तूल आणि काडतुसं बाळगल्याप्रकरणी सुद्धा पुणे विमानतळावर अटक झाली होती। दीपक काटेनं स्वतःच्या फेसबुक पेजवर भाजपचा पदाधिकारी असल्याचं लिहिलंय। तर 2022 मध्ये दीपक काटेनं भाजपात प्रवेश केला होता। भाजपच्या अनेक नेत्यांसोबतही त्याचे फोटो आहेत। संभाजी भिडेंसोबतचेही त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले।
प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलं उधळली. प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक सुद्धा घालण्यात आला. असंही आम्हाला समजतंय की त्यांनी स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलेलं आहे. अशा व्यक्तीला भाजपली एक पद देऊन त्याला कसं स्वीकारलं. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने अशा गलिच्छ काम करणाऱ्या लोकांना पाठी घालू नये. भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. त्या महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये. कालची जी घटना झालेली आहे, घटनास्थळावरून 2 आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला जी काही फिर्यादी, यातील फिर्यादीनं उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या जे 2 ताब्यात घेतलेले जे 2 आरोपी होते त्या आरोपी ताब्यात होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत.